ताई नमस्कार. दोस्तांनो, विविधतेने नटलेल्या आपल्या या भारत देशात सारे जण खाद्यप्रेमी आहेत. कारण भारतीय जेवण भारताप्रमाणेच वैविध्यपूर्ण आहे. भारतीय पाककृतीमध्ये तर असंख्य घटक वापरतात. अन्न तयार करण्याच्या शैलीची विस्तृत श्रेणी, स्वयंपाक तंत्र आणि पाककृती सादरीकरण करतात. सुरुवातीपासूनच ते मुख्य जेवण म्हणजे स्नॅक्स, मिष्टान्न. भारतीय पाककृती नेहमीच अनोखी असते. खाण्याच्या सवयी आणि पेहरावाच्या पद्धतीमध्ये सुद्धा विविधता आहे. नृत्य आणि संगीत देखील राज्यानुसार बदलतं. भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि तिचे वेगळेपण हे सर्व भारतीयांसाठी एक अमूल्य ठेवा आहे. पुरातन प्राचीन काळापासून पाहिलं तर भारतीय संस्कृतीला खूप जुनी परंपरा आहे. आपल्या शाळेबाहेरच्या शाळेतही तर असाच वैविध्यपूर्ण अभ्यास आणि मस्ती आहेच की. आणि तीच घेऊन मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, कुठलाही सण उत्सव म्हटला, एखादा समारंभ म्हटला किंवा एखाद्या नव्या गोष्टीची सुरुवात करायची असं म्हटलं ना की तोंड लगेच गोड केलं जातं. खरंय मधुलिका. आपली भारतीय संस्कृती विविध अंगांनी नटलेली आहे. मग त्यामध्ये सणवार आले, क्रीडा क्षेत्र आलं, अगदी खाद्यपदार्थ सुद्धा आले. कितीतरी व्हरायटी आपल्याकडे खाद्यपदार्थांची. हो ना, आणि हे वैविध्य आपल्याला प्रांतागणिक बघायला मिळतं. म्हणजे बघ, महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी, मोदक, तर पश्चिम बंगालमध्ये रसगुल्ला आणि सॉन्देश. अरे, मग आता तुला कोणती मिठाई आवडते बरं यातली? गुलाबजामुन. चल मग आपण मुलांना सुद्धा हाच प्रश्न विचारूयात, कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिला होता की तुम्हाला कोणकोणती मिठाई आवडते हे मित्रांना सांगा. आणि मुलांनी यादीच्या यादी करून आपल्याला पाठवली त्यांच्या आवडत्या मिठाईची. अरे वा, मुलांना गोड खायला खूप आवडतंय तर म्हणूनच तर हा गोड अभ्यास दिलाय आपण. आता आज आपण हा गोड अभ्यास करूया. काव्या मोहुर्ले या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इयत्ता पहिली मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत, जी जिल्हा चंद्रपूर इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई कविता मोहुर्ले यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला बोलूयात आता आपण काव्या सोबत. नमस्कार कविता ताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? छान. आणि घरी काव्याचा अभ्यास कोण कोण घेतं बरं? काव्याचा अभ्यास तिची ताई पण घेते, तिचे कधी कधी पप्पा पण सांगते, मी सांगते तिला. अरे वा, काव्य आता पहिलीला आहे बरोबर? मग तिला गणित, इंग्रजी, मराठी असे वेगवेगळे विषय असतील, परिसर अभ्यास सुद्धा असेल बरोबर? मग ती आपणून अभ्यास करते की तिच्या मागे लागावं लागतं, अभ्यास कर असं? अभ्यास करते बरं, जसं शाळेतून होमवर्क वगैरे दिलं ते कंप्लेंट करते ते आपोआपच. मला विचारते, मग सांगते मग तिला मग मी. अरे वा, आणि तू तुमचं ऐकते तर. काव्या शाळेत काय काय शिकवतात नवीन ते सगळं सांगते का? हो, सानी शिकवते म्हणते.
गणित पण सांगते म्हणते. अरे वा. आणि तुम्हाला काव्याचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? काव्याला गणित खूप पटकन येते. मुलांना सहसा हा विषय थोडा कठीण जातो आणि काव्याला खूप पटकन येतो, हे ऐकून खूप छान वाटलं. हाताचे फोटो मोजून नाही का पटकन उत्तर सांगते. वा 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 वा, एकदम हुशार आहे म्हणजे काव्या. बरं आम्हाला सांगा, तुम्ही कधी बाहेर गेल्यावर कधी काहीतरी खाऊ सुद्धा खाणं होत असेल नाही का? मग काव्याला कळतं का कुठली चव कशी आहे किंवा कुठली चटपटीत आहे, कुठलं टेस्टी आहे खाणं? हो, ते तर समजते सर्व तिला. आणि मग ती सांगते का एखादा पदार्थ, आज मला हे खावंसं वाटतंय, मला ते खावंसं वाटतंय? हो, सांगू शकते ना. आणि मग तिच्या आवडीचे पदार्थ कोणते कोणते आहेत? तिला आलूचाई आवडते, तिखट तिला चकली, चिवडा. मस्त. आता आम्हाला काव्यासोबत गप्पा मारायला खूप आवडतील, आहे का तिकडे ती? हो आहे. हॅलो काव्या, कशी आहेस तू? छान. आणि आता काय करत होतीस? शाळेत गेली होती, बसली होती. बरं, म्हणजेच तू आमच्या फोनची वाट बघत होतीस का? हो. तुला माहितीये का आम्ही कुठून बोलतोय ते? आकाशवाणी. हा, आणि कार्यक्रमाचं नाव काय आहे बरं? बाहेरची शाळा. व्हेरी गुड. बरं मग मला सांग, तुझा आवडता विषय कोणता आहे ग? गणित, इंग्लिश, मराठी. व्हेरी गुड. आणि मला सांग, मग तुला खेळायला पण आवडतं का? हो. कुठले कुठले खेळ खेळतेस तू रोज? लप्पा-झुपूर आणि कबड्डी. आणि तुझ्या मैत्रिणींची नावं काय काय आहेत ग? त्या प्रज्ञा, कृतिका, डिंपल आणि शिटी. व्हेरी गुड. आणि मला सांग, मग तू कधी बाहेर फिरायला पण जातेस का आई बाबांच्या बरोबर? हो. मग तू बाहेर गेल्यावरती तुला काय काय खायला आवडतं? पाणीपुरी, जिलेबी, समोसा. मस्त. आणि मग तुला गोड पदार्थ पण खायला आवडतात का? हो. आजचा आपला प्रश्न पण असाच आहे, छान गोड आहे. मग तू आता सांग की तुम्हाला कोणकोणती मिठाई आवडते? ह्याचं उत्तर तू मिळवलंस का? तुला कोणती कोणती मिठाई आवडते? पेढा, लाडू, जिलेबी, बालुशाही. आणि अजून? पेढा. बरं. आणि मला सांग की या सगळ्यापैकी तुझी फेवरेट मिठाई कोणती आहे? बर्फी पेढा. अच्छा. काव्या, तुला शाळेत शिकवलेली एक छानशी कविता तू आता आम्हाला म्हणून दाखव बरं. एरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पावसाला मोठा. वेगवेगळे सरी, माझे मरके भरी, सवराज धावणं मरके गेले वाहून. तू कविता मस्त म्हटलीस. आई मला छोटीशी बंदूक देत, बंदूक घेत शिपाई होय, डायवर होय, गावाला जा, पोंग पोंग पोंग, 1 2 3. आई मला छोटीशी, मला गाडी देना, गाडी घे, शिपाई होय, गावाला जाईन, 1 2 3. आम्हाला सांग काव्या, तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? टीचर. आणि तू कुठला विषय शिकवणार सगळ्या विद्यार्थ्यांना? गणित. काव्या, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. बाय बाय. रेश्मा, या छोट्याशा गोड मुलांनी की नाही पटापट त्यांना कुठला गोड पदार्थ आवडतो हे आपल्याला सांगितलं. बरोबर. काही पदार्थ हे की नाही पारंपरिक होते, त्यामुळे त्यांची काही नावं आपल्याला सुद्धा नव्याने कळली या व्हॉट्सअपच्या माध्यमातून. खरंय. एकूणच काय, थोडस मागे वळून इतिहासात डोकावून बघितलं ना, तर अनेक अशा गोष्टी सहज उलगडत जातात. हो ना. म्हणजे बघ, पुरातन काळामध्ये मानवाने अनेक वस्तू तयार केल्या, अनेक शोध लावले, आणि पुरातन वस्तूंचा आणि शिल्पांचा अभ्यास म्हणजेच आपण पुरातत्वशास्त्र म्हणतो ना. अगदी बरोबर. आणि ह्या सगळ्याशी आपली ओळख झाली ते जेव्हा उत्खनन केलं गेलं ना तेव्हा. करेक्ट. तर आपण आज या अभ्यासाचं उत्खनन करणार आहोत आणि एका प्रश्नाचं उत्तर मिळवणार आहोत. कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण विचारलंय की पुरातत्वशास्त्र कशाला म्हणतात, याबद्दलची माहिती मिळवा, मित्रांना सांगा आणि आम्हालाही कळवा. मुलांनी अभ्यास केलेला आहे आणि उत्तरं आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहेत, पण या संदर्भातली अधिक माहिती आता आपण ऐकणार आहोत. अरे वा, मुलांसोबत मी सुद्धा उत्सुक आहे ही माहिती ऐकायला. चल मग ऐकूयात. भूतकाळात वेगवेगळ्या समाजांनी निर्माण केलेल्या वस्तू आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात. भूतकाळात उभारल्या गेलेल्या वास्तू म्हणजे मंदिरे, राजवाडे, किल्ले आजही आपल्याला पाहायला मिळतात. या वस्तू आणि वास्तूंपैकी काही चांगल्या अवस्थेत टिकून राहिलेल्या असतात,
तर काहींची मोडतोड, पडझड झाल्यामुळे त्यांचे अवशेष शिल्लक असतात. हे सर्वच अवशेष जमिनीवर असतात असे नाही. वर्षानुवर्षे पुराने वाहून आणलेल्या गाळाचे किंवा वाऱ्याने वाहून आणलेल्या मातीचे थर साचून त्याखाली काही अवशेष गाडले जातात. मानवाने घडवलेल्या वस्तू आणि वास्तू यांच्याप्रमाणेच मानव आणि प्राणी यांच्या सांगाड्यांचे अवशेषही अशाच पद्धतीने गाडले गेलेले असतात. अशा अवशेषांना पुरावशेष म्हणतात. पुरा म्हणजे जुने. भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणाऱ्या शास्त्रास पुरातत्वशास्त्र असे म्हणतात. पुरावशेष शोधून काढण्याचे आणि त्याचा अभ्यास करण्याचे काम पुरावतत्वज्ञ करतात. जमिनीखाली गाडले गेलेले पुरावशेष उजेडात आणण्यासाठी जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने तपासत काळजीपूर्वक रीतीने खणण्याला पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात. पुरावशेष जिथे सापडू शकतील अशा स्थळांचा शोध प्रथम घेतला जातो. त्याची व्यवस्थित नोंद केली जाते. त्यानंतर कोणत्या स्थळी उत्खनन करायचे याचे नियोजन केले जाते. उत्खनात सापडलेल्या अवशेषांचा अभ्यास करत असताना पुरातत्वज्ञ अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, मिळालेले अवशेष कोणत्या काळातील आहेत, ते अवशेष कोणत्या संस्कृतीतील आहेत, त्या संस्कृतीमधील लोकांचे दैनंदिन जीवन कोणत्या प्रकारचे होते, त्या लोकांचे इतर संस्कृतींमधील लोकांशी कशा प्रकारचे संबंध होते, त्या लोकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी ते भोवतालच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कसा करून घेत होते. तर मुलांनो, इतिहास म्हणजे काय आणि त्याचा अभ्यास कसा करतात हे आता तुमच्या लक्षात आले असेल. पुढच्या पाठात आपण त्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. ही माहिती ऐकताना की नाही सगळेच जण मंत्रमुग्ध झाले होते, नाही का? हो. आणि मुलांची हीच लिंक तुटू नये असं आपल्याला सुद्धा वाटतंय, नाही का? मग ऐकूयात आता आपण मुलांना एक छानशी गोष्ट. नक्कीच ऐकूयात. Who made the tomato chutney? Written by Kavita Mandana. Illustrated by Priya Kurian. Tara and Ravi are going to the market. Amma has given them a list of fruits and vegetables to buy. At the market, Tara spots juicy red tomatoes. I hope Amma makes tomato chutney today, she says. Monappa, the vegetable seller, weighs everything. Into the bag goes 1 kg fresh red tomatoes, half kg onions, half kg potatoes, 1 coconut, 6 limes. Tara and Ravi walk home singing, "We want tomato chutney, Amma's tasty tomato chutney." Suddenly, Ravi asks Tara, "Is something dripping on your feet too?" Their bag is wet. Oh no! The tomatoes are all squashed at the bottom. Tara whispers to Ravi, "Our tomato chutney looks so horrible. Not at all like Amma's." The next week, Tara and Ravi are careful. Heavy vegetables at the bottom, soft and light ones on top. Ravi keeps repeating. Into the bag goes 1 watermelon, half kg potatoes, 1 coconut, half kg grapes, 6 raw bananas, half kg tomatoes right on top. But at home, they find the grapes have become grape juice under the raw bananas. Last time we made the tomatoes into chutney. This time we made the grapes into juice.
wonder what we will do next, Tara says sadly. Next time, Amma's list also has oranges. They are soft and light, so they go on top, next to the tomatoes. Just as Tara and Ravi are walking home singing their chutney song, their friends see them. They are thirsty, so they eat up all the oranges. At home, Amma hugs them when she hears about the missing oranges. She tells them not to feel sad. Next week, Tara and Ravi are clever. They hide the oranges under the lightest thing, a bunch of pudina leaves. Now their thirsty friends will not spot the oranges. That night, Amma makes her tasty tomato chutney and lemon rice. Tara and Ravi gobble up their dinner. And what do they get later? Sweet, juicy oranges, of course. Let's fill the big green bag. If your mother sent you to the shop to buy apples, watermelon and bananas, which fruit would you never put at the bottom? Your shopping bag has half kg sugar, half kg tea and 2 packets of biscuits. Which one goes on top? Ravi is going to the shop one morning to get half a dozen eggs, half kg onions, 1 loaf of bread and quarter kg potatoes. Be careful of the eggs, Amma calls out. Which other item should Ravi not pack at the bottom of the bag? रेश्मा, ज्या तल्लीनतेनं मुलं स्टडी लिंक मधला अभ्यास ऐकत होती, तसंच गोष्ट ऐकत होती, तीच तल्लीनता आपल्याला पाहायला मिळते ना, ती म्हणजे गणिताचा अभ्यास करताना, खास करून समीकरण सोडवताना. खरं तर तिथे तल्लीन असणं गरजेचंच आहे, कारण आपल्याला एकाग्रतेने तो अभ्यास करावा लागतो. म्हणूनच तर गणिताचा अभ्यास कधी कधी आपल्याला कंटाळवाणा वाटतो, कारण इथे तिथे लक्ष देता येत नाही आपल्याला. हो ना, एक जरी अंक चुकला किंवा पूर्णांक अपूर्णांकाचा जरा जरी गोंधळ झाला ना, तरी सगळं गणित चुकतं आणि उत्तरही चुकतं. करेक्ट. म्हणजे समीकरणातली प्रत्येक पायरी ही तितकीच महत्वाची असते. पण समीकरणाकडे आपण तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा आपल्याला संख्येचा वर्ग आणि घन या गोष्टी कळतील. म्हणूनच आपण आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलाय की संख्येचा वर्ग आणि घन कशाला म्हणतात याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी हा गणिताचा अभ्यास केलेला आहे आणि उत्तरं सुद्धा आपल्याला पाठवलेली आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया गौरव कोथे या विक्रमगड हायस्कूल इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका विक्रमगड जिल्हा पालघर इथे राहतो. त्याच्या सोबतच त्याचे वडील प्रदीप कुमार कोथे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला बोलूयात मग आता आपण गौरव सोबत आणि छानसा गणिताचा अभ्यास करूयात. प्रदीप कुमारजी नमस्कार. हा नमस्कार, बोला मॅडम. शाळेत आहे, शाळेमध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात आपण? मजेत आहोत. आणि कसा सुरू आहे गौरवचा अभ्यास? गौरवचा अभ्यास आणि चांगला आहे. ओके. मग घरी त्याचा कोणी अभ्यास घेतं की तो स्वतः करतो? शाळेमधून आला का दाखवतो आम्हाला. मला आज शाळेमध्ये हे शिकवलं आणि त्याच्यानंतर होमवर्क काय दिलंय ते दाखवतो आम्हाला. आणि त्याला कुठे अडचण आली तर आम्ही त्याला सांगतो. म्हणजे असं चुकून सांगायला लागतं त्याला. त्याच्या पद्धतीने तो अभ्यास करतोय. हा. अरे वा, छान. म्हणजे तो जबाबदारीने अभ्यास करतो तर? हा, बरोबर करतो. हा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मग त्याचा तुम्हाला कधी अभ्यास घ्यायला लागतो का? त्याचा अभ्यास तसं आम्हाला क्वचित घ्यायला लागतं. म्हणजे तो कसा आहे त्याचा, तो खेळून आला ना, म्हणजे एका तास आता शाळेतून आला का खेळून आला का एका तासाने मग अभ्यास करत असतो. त्याला सांगायला लागत नाही का तरी दप्तर घे रे तुझं, ते सरांनी अभ्यास काय दिलं ते कर. तो बरोबर करतो सर, जे आहे त्याला आवड आहे अभ्यासाची. व्हेरी नाईस. छान वाटलं हे ऐकून आम्हाला. मग आम्हाला सांगा प्रदीप कुमारजी की तुम्हाला गौरवकडनं काय काय अपेक्षा आहेत?
आमची अपेक्षा तो भरपूर आहे. तो अभ्यासामध्ये हुशार आहे. तर आमचं त्याचं असं आहे, माझं म्हणणं का त्याला आपला APSC त्याला परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी त्याला आम्हाला तो परफेक्ट बनवायचं असं त्या पद्धतीने अभ्यास करतो असं. अरे वा, खूप छान, व्हेरी नाईस. आहे का मग गौरव आपल्यासोबत? आम्हाला त्याच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हा बोला, एक मिनिट. हा. हॅलो, नमस्कार. नमस्कार गौरव, कसा आहेस तू? बरं आहे. तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती? अभ्यास. आणि तुला खेळ कोणता खेळायला आवडतो तेही सांग मग. क्रिकेट. ओके. दिवसातले किती तास अभ्यास करतोस आणि किती तास खेळतोस बरं? 1 तास खेळतो. व्हेरी नाईस, खूप छान. बरं, आम्हाला सांग तुझा आवडता विषय कोणता आहे? मराठी. ओके. आणि गणित आवडतो की नाही? कारण आज आम्ही गणिताचा अभ्यास दिलाय. आवडतो तो पण. ओके. बरं, मग चल आता आपण थोडासा अभ्यास करूयात आणि मग बाकी गप्पा मारूयात. चालेल? आम्हाला सांग गौरव, की संख्येचा वर्ग आणि घन कशाला म्हणतात बरं? ज्या संख्येचा वर्ग काढायचा आहे त्याच संख्येने गुणले म्हणजे वर्ग मिळतो. उदाहरण 5 × 5 = 25. 5 वर्ग 2 25. आणि घन म्हणजे ज्या संख्येचा घन काढायचा आहे त्याच संख्येने 3 वेळा गुणले म्हणजे घन होय. बरोबर. उदाहरणार्थ 3 × 3 × 3 27. 3 घन 27. ओके. अजून काही उदाहरणं देतोयस का तू? हॅलो. 4 वर्ग 2 4 × 4 16. 5 वर्ग 2 5 × 5 25. 11 वर्ग 2 11 × 11 121. बरोबर. व्हेरी गुड गौरव, छान अभ्यास केलायस तू. आता आम्हाला सांग की हा अभ्यास करण्यासाठी तू कोणाची मदत घेतलीस की स्वतः तयारी केलीस? मदत घेतली. कोणाकोणाची मदत घेतलीस मग? पप्पांची. ओके, बरं, व्हेरी नाईस. आता आम्हाला सांग की मोठं झाल्यावर तुला काय बनायचंय? पोलीस कमिशनर. ओ, पोलीस कमिशनर व्हायचंय तुला. व्हेरी नाईस. छान छान छान. आणि तुला अभ्यासा व्यतिरिक्त काय काय करायला आवडतं रे? टीव्ही बघतो. आणि टीव्हीवर काय बघतोस ते पण सांग. सीआयडी. ओ, तुला पोलीस कमिशनर व्हायचं म्हणून सीआयडी बघतोस. ओके, गुड गुड गुड. बरं, तुला वाचन करायला आवडतं का? चल आम्हाला काहीतरी वाचून दाखव पाहू छानसं. हिवाळ्याची रात्रभरी सर्वजण आपापल्या घरात गाढ झोपले होते. तेवढ्यात मीनाचा कुत्रा टायगर जोरजोरात भुंकायला लागला. मीनाला जाग आली आणि तिने बाहेर जाऊन पाहिले. गावात आग लागली होती. आग वेगाने पसरत होती. ती जोरजोरात ओरडू लागली, आग लागली, आग लागली. गावातील सर्व लोक घराबाहेर पडले. सर्वांनी मिळून आग विझवली. टायगरमुळे लोकांचे प्राण वाचले. टायगर आता सर्वजण गावकऱ्यांचा लाडका झाला आहे. व्हेरी नाईस, छान वाचलंस तू. आणि अशीच वाचनाची सुद्धा प्रॅक्टिस सुरू ठेवायची. रोज स्वतः मोठमोठ्याने वाचायचं. ठीक आहे? हो. गुड. थँक्यू. यू वेलकम. गौरव, तुझ्याशी आणि तुझ्या बाबांशी बोलून छान वाटलं. असाच छान अभ्यास करत राहा. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. बाय बाय. बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये रायगड जिल्ह्याच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गटाच्या सहभागी होत आहेत भारती गावण, नलिनी तुरे आणि जागृती म्हात्रे. नमस्कार भारतीताई, नलिनीताई आणि जागृतीताई. नमस्कार सर. कशा आहात तुम्ही तिघी जणी? आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? तुमच्या आठवड्याची मीटिंग कुठल्या वारी ठरलेली असते? आणि तेव्हा तुमच्यासोबत मुलं पण असतात की फक्त माताच भेटता? नाही, आम्ही माता पालकच भेटतो. आणि मग मुलांकडनं प्रयोग तुम्ही कुठल्या दिवशी करून घेता? घरी गेल्यावर आम्ही करून घेतो. जसं टाइम मिळेल ऍडजस्ट होईल तसं आम्ही करतो त्यांच्याकडे. सगळ्या गटातल्या मुलांचा एकत्रितपणे प्रयोग करून बघायचा असेल तर मग तो कधी करता? शनिवारी शाळेमध्ये. अरे वा. तुमच्या गटाला तुम्ही नाव काय दिलंय? सावित्रीबाई फुले. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं? कारण त्या आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका होऊन गेल्या. त्यांनी जे महिलांसाठी जे केलं ते आम्हाला वाटलं की आम्ही सुद्धा करावं. मुलांना पण आणि आम्ही पण त्यामुळे बाहेर निघालो घरातून. हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्या मनात एक जिद्द आहे, एक आशा आहे आणि तुम्ही त्यासाठी अगदी चिकाटीनं प्रयत्न करत आहात. हे ऐकून खूप मस्त वाटलं. आता मला सांगा, अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटामध्ये तुम्ही कुठला करून बघितला होता? कप सरळ आणि उलटे करून त्यात गोटी उलट सुलट आपण टाकतो ना तशी. मग हा प्रयोग तुम्ही मुलांकडनं पण करून घेतला का? हो. मुलांना मजा आली की कप वगैरे खाली पडले करताना प्रयोग? नाही, मजा वाटली त्यांना. अरे वा, मस्त.
त्यानंतरचा प्रयोग तुमच्या गटामध्ये तुम्ही कुठला केला होता? पायाला बांधून चालणे. बरं. आता भारतीताई तुम्ही आम्हाला सांगा की हा प्रयोग करून बघत असताना कोणी पडलं की नाही? नाही. सगळेजण व्यवस्थित उभे होते? हो हो. अरे वा. म्हणजे रस्सीचे हे झालते चवे पडलेले. हा. आणि जेव्हा मुलं तुमच्या सोबत खेळ खेळतात तर मुलांना मजा येते का आई सोबत हे सगळे खेळ खेळताना? हो हो. मुलं बोलतात आणखी मम्मी आणखी काहीतरी आपण करूया दुसरं काहीतरी. वा वा वा. म्हणजे मुलं आयडिया व्हिडिओज मधले प्रयोग एन्जॉय करतायत तर. हो. किती आयडिया व्हिडिओज मिळालेत बरं तुम्हाला आतापर्यंत? 20. आणि ह्या 20 पैकी तुमच्या गटाचे किती प्रयोग करून झालेले आहेत? 19 झालेले. अरे वा. आणि नलिनीताई आता तुम्ही आम्हाला सांगा की ह्यानंतरचा कुठला प्रयोग तुम्ही तुमच्या गटामध्ये केला होता? बटाटा शर्यत मॅडम. बटाटा शर्यत काय केलेलं? म्हणजे गोल रिंगण करून त्याच्यामध्ये बटाटा ठेवलेला. हा. आणि मग नंतर ते 1 2 3 स्टार्ट म्हणून स्टार्ट करायचे होते. म्हणजे जेवढे बटाटे काढेल तेवढे म्हणजे जाऊन उचलून आणायचे एक एक बटाटा आणि जी म्हणजे जास्त बटाटे घेऊन येईल ती विनर. अरे वा. आणि मग कोण जिंकलं तुमच्या गटामध्ये? जागृती. मस्त. मुलांकडनं काही चित्रकलेच्या वर्कशीट्स पूर्ण करून घ्यायच्या होत्या. केला का हा प्रयोग तुमच्या गटात तुम्ही? हा केला मॅडम आम्ही. कुठली कुठली चित्र मुलांनी पूर्ण केली आणि रंगवली? हेच मुलांकडून आम्ही चित्र म्हणजे फुलं पानं किंवा बदक अशी चित्र काढून घेतली मॅडम मुलांकडून. मस्त. कागदाच्या पासून विमान बनवायचं होतं, बनवलं का? हा बनवलं. सगळ्यात छान विमान कोणाचं उडालं बरं? भारती केशव. अरे वा. मग मुलांनी पण प्रयत्न केला का आईसारखंच आपलं विमान उंच हवेत उडायला हवं याच्यासाठी? केलं. त्यांच्यानी जेवढा प्रयत्न होईल तेही तेवढं केलं. पहिला त्यांना विमान बनवून दाखवलं नंतर त्याही बनवलं. म्हणजे आमच्या एवढं त्यांना नाही बनवता आलं पण तेही प्रयत्न तर केलं मॅडम. वा. मुलं प्रयत्न करतायत आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की मुलांनी प्रयत्न सोडता कामा नये कधीच अभ्यास करत असताना. करत होती. त्यांना जमत नव्हते तरी मुलं प्रयत्न करत होती. वा वा वा. आता मला सांगा कुत्रा चावला तर कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी? हा आयडिया व्हिडिओ पाहिला का तुम्ही? हा मॅडम. म्हणजे पहिला कुत्रा चावल्यानंतर ती जखम स्वच्छ धुवून घ्यायला हवी. कुत्रा चावलाय त्या जागेच्या वरती आपण विष प्रयोग होऊ नये म्हणून आपल्या दोरीने वगैरे बांधून घ्यायचं कापडाने. बरोबर. हा. नंतर मग आपण काय डॉक्टरकडेच नेणार मॅडम. हो खरंय. मुलांनी हात कशा प्रकारे स्वच्छ धुवायला हवेत हा आयडिया व्हिडिओ पाहिला का? हा पाहिला. मग आता मुलं व्यवस्थित हात धुतायत का बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा शाळेतून आल्यानंतर असंच खेळून आल्यानंतर? हो धुतात. शाळेतून आले तरी हातपाय धुतात. बाहेरून जेवणाच्या आधी हातपाय धुतात. म्हणजे हात वगैरे धुवून घेतात. वा वा वा. मला सांगा जेव्हा तुम्ही आयडिया व्हिडिओचे प्रयोग तुमच्या घरी करून बघता तेव्हा तुम्ही घरातल्या कुठल्या साधनांचा वापर करता? कप गोटी वगैरे बटाटा असे आपले ते इझी म्हणजे पॉसिबल आपल्या घरात अवेलेबल आहेत ना त्यात घेतो मी त्यातले आणि दाखवतो मुलांना. ठोकळे वगैरे. अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवेत असं वाटतं का तुम्हाला जागृतीताई? हा यायला हवेत. का बरं? जेणेकरून आम्हालाही समजेल आणि आम्हालाही करायला आणि त्याच्यातून मुलं पण काहीतरी शिकतील. मुलांनाही आवड निर्माण होईल त्यातली. वा. आणि ह्या सगळ्या आयडिया व्हिडिओजचे प्रयोग करून बघत असताना तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये काही बदल झालेत असं वाटतं का? हा. मुलं जरा शिकलीत त्याच्यातून आधीपेक्षा अजून थोडी काही शिकलीत. वा वा वा. मस्त. भारतीताई नलिनीताई आणि जागृतीताई तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप मजा आली आणि मुलांमध्ये प्रगती होते हे ऐकून खूप छान वाटलं. तुमच्या गटाच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. यू आर वेलकम. बाय बाय. सो फ्रेंड्स, जेव्हा आपण एखाद्या कामात यश मिळवतो किंवा आनंदाच्या कोणत्याही क्षणाला आपण पेढे वाटतो, मिष्टान्नाचा आस्वाद घेतो, त्यावेळी आपण गोड पदार्थाने तो क्षण साजरा करतो. आता बघा, जेवणामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या चवीचं मिश्रण हवं असतं. त्यातही जेवणाचा शेवट गोड असावा असं आपल्याकडे म्हटलं जातं. का तर गोड पदार्थ जर जेवणात समाविष्टच नसेल तर ते परिपूर्ण वाटत नाही. फार पूर्वी जेव्हा साखरेचा शोध लागला नव्हता तेव्हा मिष्टान्नासाठी मधाचा वापर केला जायचा. आपण ना कितीही शोध लावले तरी भारतीय मिष्टान्नाची मजाच न्यारी, नाही का? चला तर मग आता गोड निरोप घ्यायची वेळ आलेली आहे, कारण आता आपल्याला पुढल्या भागात नव्या अभ्यासासह भेटायचंय. बाय बाय. बाय बाय.